पुढची महत्त्वाची बातमी कर्जत जामखेड मतदारसंघासंदर्भातली। कर्जत जामखेड विधानसभेमध्ये अटीतटीची लढत सध्या आपण पाहू शकतोय। रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यामध्ये सध्या काटेकी टक्कर पाहायला मिळते। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे रोहित पवार 352 मतांनी आघाडीवर आहेत, भाजपचे राम शिंदे हे पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। एका ईव्हीएम मध्ये तांत्रिक अडचण झाली, व्हीव्हीपॅट पावत्यांद्वारे मोजणी सध्या सुरू आहे। रोहित पवार मतमोजणी केंद्रावर सध्या दाखल झाल्याचं पाहायला मिळतंय आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी उमर सय्यद सध्या पाहायला मिळतात, आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। उमर, आपण पाहू शकतोय कर्जत जामखेड विधानसभा खरं तर चुरशीची लढत या ठिकाणी झालेली होती आणि सध्या रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यामध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळत आहे। रोहित पवार सध्या मतमोजणी केंद्रावर सुद्धा दाखल झाले आहेत। नक्की श्रद्धा, रोहित पवार सध्या मतमोजणी केंद्रावरती दाखल झालेले आहे। कर्जत जामखेडची मतमोजणी अद्यापही सुरूच आहे, कारण एका ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक अडचण असल्याने व्हीव्हीपॅटची मोजणी जी आहे तर ते सध्या सुरू आहे आणि त्यामुळे कर्जत जामखेड मतदारसंघात अतिशय काटेकी टक्कर रोहित पवार विरुद्ध राम शिंदे यांच्यामध्ये सुरू असल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळत आहे। कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये एकूण 26 फेऱ्या होत्या आणि 26व्या फेरी अखेर रोहित पवारांना 371 मतांची आघाडी देखील मिळाली होती। मात्र एका मशीनमध्ये 26व्या फेरीमध्ये मधल्या एका मशीनमध्ये तांत्रिक अडचण आली आणि त्यामुळे व्हीव्हीपॅटची मोजणी जी आहे तर ते आता प्रशासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेली आहे। या व्हीव्हीपॅटच्या मोजणी अखेर कोण विजय होणार याचा निकाल स्पष्ट होणार आहे। श्रद्धा, हो नक्कीच उमेर, या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।